निसर्गरम्य अशा या सोमलेवाडीमध्ये थोडे ग्रामस्थ मंडळ सोमलेवाडी यांच्या वतीनं श्री सत्यनारायणच्या महापूजेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि या सत्यनारायणच्या महापूजेच्या निमित्तानं हरिभजनाची आमने सामने डबलबारी या ठिकाणी आयोजित करून आम्हा 2 बुवांना या ठिकाणी आमंत्रित केले. मी बुवा स्वतः गणेश मनोहर जांभळे, गाव कडवली, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी, मुंबई बांद्रा. माझ्या बरोबर आगामी भोजन मंडळाच्या वतीने गोडे ग्रामस्थ मंडळ सोमलेवाडी या वाडीतील सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार मानतोय. तुम्हा सर्वांच्या चरणात नतमस्तक होतोय. या मंडळाचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे सेक्रेटरी, खजिनदार, समस्त सदस्य वर्ग, त्याचप्रमाणे या गावचे पोलीस पाटील, या गावचे तंत्रमुख्य अध्यक्ष, या गावचे सरपंच, तसेच या गावचे उद्योजक सर्वांचे माझ्या भजन मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. माऊली आवाजाचे फक्त लेवल जरा क्लिअर करा. या गावचे सन्माननीय आदरणीय बुवा माझे परममित्र गणेश घोडे, अशा माझे गुरुबंधू आदरणीय बुवा दुर्वाची गुरु यांचे शिष्य आहेत. सन्माननीय बुवा गणेश घोडे यांचे माझ्या भजन मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे याच वाडीतील आदरणीय बुवा सन्माननीय संकेत तांबे आणि प्रणेश घोडे हे दोन्ही या वाडीतील नामवंत भजनी कलावंत आहेत. त्या दोन्ही माऊलींचे मनपूर्वक आभार. त्यांना पक्वत साथ करणारे सन्माननीय प्रणेश सोमले, त्याचप्रमाणे रोहित तांबे याही दोन्ही माऊलींचे मनपूर्वक आभार मानतो. या वाडीतील सुपुत्र आणि माझे परममित्र आदरणीय रुपेश सोमले, सन्माननीय सागर जांभळे, त्याचप्रमाणे सन्माननीय दत्तगुरु सोमले, त्याचप्रमाणे प्रशांत सोमले, त्याचप्रमाणे आदरणीय उद्योजक सन्माननीय मिलिंद सोमले या सर्व माऊलींचे माझ्या भजन मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. त्यांच्या चरणाशी नतमस्तक होतो. या गोडे ग्रामस्थ मंडळ सोमलेवाडी म्हटल्याच्या नंतर बुवा अनेक नामवंत भजनी कलावंतांना या ठिकाणी भजन करण्याची संधी प्राप्त करून दिलेली आहे. या गावातील ग्रामस्थ महिला वर्ग तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतोय. तुम्हा सर्वांना उदंड आयुष्य लाभू दे अशी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करतोय. सोमले बाबांच्या चरणी प्रार्थना करतोय. या ठिकाणी उत्कृष्ट साऊंड सिस्टीम आहे. एकदा जोरदार पायांचा साऊंड वाल्या गाण्यासाठी होत जाऊ मंडळी, ठीक आहे. कारण जवळ असल्यामुळे थोडंसं ऍडजस्टिंगला तकलीफ होते, ते करणार त्यांचे वाद नाही. त्यांच्या या धंद्यामध्ये त्यांना बरकत प्राप्ती होते असे भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. सोमले बाबांच्या चरणी प्रार्थना करतो. युट्यूब वाले मान्यवर आहेत, त्यांचे देखील मनपूर्वक आभार मानतो. या गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक, प्रतिष्ठित उद्योजक, व्यावसायिक या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचे भजन मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतोय. या आजच्या या सामन्यासाठी आम्हाला जे मित्र म्हणून बुवा लाभलेले आहेत, त्या आदरणीय बुवा संजयजी पवार, त्यांची कोरस मंडळी, त्यांचे पखवाजवादक, ढगातबलावादक, आमची कोरस मंडळी, आमचे पखवाजवादक, ढगातबलावादक यांचे देखील माझ्या भजन मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. या भजन शिबिरामध्ये बघा अनेक नामवंत भजनी कलावंत असतील, दशावतारी कलावंत असतील, नमननाथ मंडळावाले कलावंत असतील, वारकरी संप्रदाय भजनी बुवा असतील, शक्ती तुलावाले कलावंत असतील. तुम्हा सर्वांच्या चरणाची नतमस्तक होऊ. समाधी मंदिर सोमले बाबांच्या चरणाची नतमस्तक होऊ. संपूर्ण दैवताचा आनंद दैवत श्री गणपती गजाननाचे नतमस्तक होऊ. विद्येची देवता माता सरस्वती मातेच्या निवृत्त आग्रहाने महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण जगताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज रामानाथा मुखांतर आई भवानीच्या नतमस्तक होऊ. हिंदू सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना अर्पण करून तुम्हा
कळे मंडळासाठी होऊन जाऊ देत माऊली. माऊली जरा फक्त आवाजाची लेवल द्या, कारण काय आहे, लगातारचे 30 तारखेपासूनचे प्रोग्राम आहेत. बुवांचे काय, माझे काय, कायम चालू आहे. हरकत नाही. या सोमलेवाडी म्हटल्याच्या नंतर एक समाधान आहे. समाधान एका गोष्टीचं आहे की आजकालची आमच्या गावातली मुलं मुंबई सारख्या ठिकाणी जातात आणि नोकरी करतात, नाही का. 15,000, 18,000 आणि 20,000. चांगला शिकलेला असेल तो 25-30 हजाराच्या वर किंवा किंबहुना जास्त. पण मोस्टली गावातली जर मुलं बघितली आपण तर 15 ते 20,000 या नोकरीसाठी जातात. आणि ह्या वाडीचा इतिहास आहे की या वाडीतली बुवा मुलं मुंबईला कमी आणि गावातच आपला व्यवसाय करून या वाडीचं नाव, या गावाचं नाव रोशन करतायत. खरोखर ह्या गोष्टीचं समाधान आहे. आणि असंच प्रत्येकाने उद्योग धंद्यामध्ये लक्ष दिला पाहिजे. आज मगाशी जे नाव घेतलं काजू उद्योजक आदरणीय मिलिंद सोमले, खरोखर जबरदस्त व्यक्तिमत्व आहे. आणि जवळजवळ 300 ते 400, 500 किंबहुना लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे या गावच्या ठिकाणी खाऊचं काम नाही आहे की नाही. त्यासाठी तेवढी तयारी असून एकदा जोरदार टाळ्या आमच्या मिलिंद साहेबांसाठी होतात. खरोखरच त्यांच्या धंद्यामध्ये देखील त्यांना बरकत प्राप्ती होते अशी भगवंताचरणी प्रार्थना करतोय. जोडीवाले बुवा अतिशय गोड बुवा आहेत. उंची जवळजवळ दोघांची समानच. वय फक्त थोडासा जास्त, तसा जास्त म्हणजे एकदम जास्त नाही, 1-2 वर्षाचा फरक हा. तसं आम्ही दोघं जण, बरोबर की नाही, जास्त नाही. म्हणजे तुम्ही म्हातारो मी तरुण असं काही विषय नाही, तुम्ही तरुणीच वाटतात असं. पण बाकी गोड माणूस हा, ज्या चांगला त्या 100% चांगला जांभळे बोलणार. नंतर काय महादेवर बसला तरी हरकत नाही, पण आपला मजा म्हणून, बाकी काही विषय नाही. पण खरोखरच एक गोष्ट लक्षात घ्या, परमेश्वराचं नामस्मरण करत असताना या ठिकाणी महिला वर्ग खूप आहेत. आणि सुरुवातीला सांगितलंय बुवा एकही घाणेरडा जोक होता कामा नये. त्यामुळे एकही घाणेरडा जोक न होता इथे भजन करण्याचं आम्ही दोन्ही बुवा प्रयत्न जरूर करणार, त्यात काय वाद नाही. कारण भक्ती एवढी श्रेष्ठ आहे, भक्ती एवढी श्रेष्ठ आहे. राम नाम घेऊन ठेवलेला अंगदाने पाय रावणाच्या भर सभेमध्ये दशानन रावण सुद्धा हलवू शकला नाही, हे की नाही. दशानन रावण सुद्धा हलवू शकला नाही. आणि राम नामावर दगड लिवलेला, जो राम नाम लिहून टाकलेला दगड सागर सुद्धा पुढवू शकला नाही. आणि अख्खी लंका एका शेपटीने जाळली, पण एक झोपडी शिल्लक होती, त्या झोपडीला सुद्धा अग्नी स्पर्श करू शकला नाही. एवढी ताकद या राम नामामध्ये आहे मंडळी. त्याच्यामुळे राम कृष्ण हरी हा जो मुखाने उच्चारी, ज्याच्या मुखात नाम आहे, ज्याच्या मुखात नाम आहे त्याच्या संगती राम आहे. ज्या दिवशी राम निघून जाईल आपल्यातला, तेव्हा आपलं पृथ्वी तलावर काही काम नाही. त्याच्यामुळे पूर्ण विश्वास, पूर्ण ध्येय आपल्या त्या रामावर असणं गरजेचं आहे. महिला वर्ग आहे, आजच हप्ता आलाय वाटतं, नाही खुश दिसत आहेत एकदम. 4 वाजता बघा, बरोबर काकाने लक्षात ठेवलं अकाउंट, म्हणजे तुमचा नंबर 100% जीपे का असो. पण असू दे, आनंद आहे. लाडक्या बहिणी आहेत, सरकारने लाडक्या भावांचा पण विचार करावा, निदान तंबाखूसाठी तरी येतील, असू दे. पण काही कमी नाही. लाडक्या बहिणींना 1500 रुपये दिले, पण त्यापेक्षा पण युट्यूबच्या माध्यमातून हात जोडतोय. 2026 याच्या अगोदर 1500 रुपये दिलेत, आनंद आहे. फक्त लाडकी बहीण योजना जशी दिलात तशी लाडकी बहीण सुरक्षा योजना द्या, एवढं सलाम या सरकारला विनंती आहे. कारण ती गरज आहे बहिणींना, आमच्या वहिनींना, माझ्या मुलीला, सर्वांना त्याची गरज आहे. जर ती आली तर कोणत्याही नराधमाला तिच्याकडे वाकड्या नजरेने बघायची हिंमत होणार नाही की नाही. 3 माणसांचे उपकार, 3 व्यक्तींचे, 3 देवांचे उपकार कधीच आयुष्यात विसरायचे नाही. एक, ज्याने जन्म दिलाय तो परमेश्वर, ज्याने जन्मास घातले ती आई, आणि ज्याने ह्या दोघांना सांभाळले ते छत्रपती शिवाजी महाराज. एक गोष्ट लक्षात घ्या, म्हणून छत्रपती दैवत आमचे मुखी दुसरे नाम नाही, छत्रपती दैवत आमचे मुखी दुसरे नाम नाही. ज्याला भगव्याची लाज वाटते ती हिंदूंची अवलाद नाही, ती हिंदूंची अवलाद नाही, ती हिंदूंची अवलाद नाही. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. आता आपल्या हरिभजनाची सुरुवात आपण करूया. टेन्शन काय नाही, वेळ बराच झालेला आहे. प्रथमतः परमेश्वराचं नामस्मरण.
सगम पगम गनि गस पम गम बनि बम गम पनि बनि बम बम सगम पगम गनि अकार उकार मकार त्यापासून अकार उकार मकार त्यापासून अकार उकार हा पंखा बंद करा मकर त्यापासून अकार उकार मकार त्यापासून 16 कला त्या 3 अक्षरातून 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 भजात्मा राम मूळाक्षरातून भजात्मा राम मूळाक्षरातून भजात्मा राम मूळाक्षरातून कैलास राणा शिवचंद्र मौळी ऐकवलं फणींद्र माधा मुकुडी घाळी कारुण्य सिंधू भव तुंगाहारी उदवीण शंभू मद ओणतारी उदवीण शंभू मद ओणतारी उदवीण शंभू मद ओणतारी आई नवला देवी आई पावना देवी आई गुप्ता देवी आई महालक्ष्मी आई देशोमानी आई पट्टी देवी आई मीना देवी श्री दुर्गाई विठला देवी हर 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 हर
एकदा जोरदार टाळ्या सोमले बाबांसाठी होऊन जाऊ देत मंडळी. कारण खरोखरच बुवा मला वाटतं 5 वर्षापूर्वी 5 ते 6 वर्ष झाली असतील पहिली बारी मी केली होती. मला आठवतंय सोमले बाबांच्या मंदिरामध्ये. त्याच्यानंतर सुद्धा मी 1-2 वेळा कार्यक्रम केले आणि खरोखरच इकडचं भजन रसिक मायबाप श्रोतेजन आहेत. दोन्ही बुवांना समान न्याय देणारे मायबाप श्रोतेजन आहेत. खरोखरच त्यांच्यासाठी एकच म्हणेन, इथे आहे प्रत्येक माणसाच्या मनात गोडी, जिथे आहे प्रत्येक माणसाच्या मनात गोडी, अशी आमची निसर्गरम्य सोमलेवाडी, अशी आमची निसर्गरम्य सोमलेवाडी. आहे की नाही? म्हणून परमेश्वराचं नामस्मरण आहे आणि नामस्मरण म्हटल्याच्या नंतर ते त्या पद्धतीचं झालं पाहिजे. नाव माझं गणेश आहे आणि गणेशाला साजेस असं नामस्मरण झालं पाहिजे. तो गणपती गजानन ज्यानं बापाच्या आज्ञेवरून आईचं मुंडकं उडवलं तो परशुराम, आणि आईच्या आज्ञेवरून बापाला आतमध्ये घुसायला नाही दिलं तो पार्वतीचा पुत्र गणेश, तो गणपती गजानन. आणि आम्ही नावारूपाने जन्माला आलेलो गणेश. बरोबर की नाही? कोणाचं नाव संजय आहे, कोणाचं गणेश आहे, कोणाचं शंकर आहे, पण आपण त्या देवांच्या नावाप्रमाणे आचरण करतो का, हा प्रत्येकाने विचार करणं गरजेचं आहे. काय मॅडम? बरोबर ना? त्याच्यामुळे आयुष्यामध्ये जर उपकार आपण कोणाचे मानायचे असतील तर सर्वप्रथम आपल्या आई वडिलांचे उपकार मानले पाहिजेत. त्याच्यामुळेच आपण हे जग पाहतोय, है की नाही? आणि परमेश्वराचे उपकार मानले पाहिजेत बुवा. प्रथमतः या ठिकाणी रवी आलव यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक मगाशी माझ्याकडे आलं होतं. त्यांचं इथे नाव घेतोय. खरोखर सन्मान्य रवी आलव यांचे मनपूर्वक आभार. जोरजोरात टाळ्या वाजवून होत्या. त्याप्रमाणे या मंडळाचे आभार. अतिशय गोड जेवण दोन्ही मंडळासाठी या ठिकाणी केलं. एकदा जोरात टाळ्या होऊन जाते. अन्नदाता सुखी भाऊ, मनपूर्वक आभार. महिला वर्ग देखील बऱ्याच प्रमाणात आहे. मुखातून काही वाईट जाणार नाही 100%. प्रथम तर नामस्मरण करूया. मनोरंजन दोन्ही बुवा करणार. निसरे रे मगनी मरे रे निसा मरे प आवडलं तर टाळ्यांचा आशीर्वाद या लहानशा कलाकाराच्या पाठीशी द्या. एका गणेश गणपती स्तुती पारायण. शिवशंकर सुख उमा नंदना सिद्धी विनायक श्री गजान गणेश गणपती जगत रक्षका आदीप प्रणामधा प्रणामधा प्रणामधादी ताकिट धान 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 गणेश गणपती जगत रक्षका आदीप प्रणामधा प्रणामधा प्रणामधादी ताकिट धान 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 गणेश गणपती जगत रक्षका आदीप प्रणामधा 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 शिवशंकर सुकुमा नंदना सिद्धि विनायक श्री गजान गणेश गणपती जगत रक्षका आदीप प्रणामधा प्रणामधा प्रणामधादी ताकिट धान धान गणेश गणपती जगत रक्षका आदीप प्रणामधा प्रणामधा प्रणामधादी ताकिट धान गणेश गणपती जगत रक्षका आदीप प्रणामधा प्रणामधा प्रणामधा. एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद द्या. बरोबर
हरी पनि सारे हरी पनि सानी पनि कमरे हरी जय राम हरी पनि सारे हरी पनि सानी पनि कमरे हरी जय राम हरी pani zari rani pani zani pani pamare hari jai jai ram krishna hari krishna hari साता साता सा पनि सारे पनि पनि नि pani pamare re mare zani zare ma pani zani pani za pani zare मारे तुझी रे सानी पनि कमरे पनि साता re ma pani za 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 re ma pani za za pani zare zani pani zani pani pamare hari jai jai ram pani zari zani pani zani pani pamare hari jai jai ram krishna hari krishna hari सारे सानी सानी पनि पम पम Sare sare ni ra ni ra pani pani ma pa ma pa re re ma ma pa ni ni sa sare ma re sa ni sa re sa ni ni pa pani pa ma re ma pani sa sa pani pa ma re ma pani sa sa pani pa ma re ma pani sa re sa ni pani 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 pa ma re हरी पनि सारे सानी पनि पनि हरी जय राम हरी पनि सारे सानी पनि पनि हरी जय re ma re sa ni sa re ma pani sa ni pani sa re ma re sa ni re sa Hari Raja Ram Krishna Hari re ma re sa ni sa re ma pani sa ni pani sa re ma re sa ni re sa Hari Raja Ram Krishna Hari re ma re sa ni sa re ma एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस रे मरे साने सरे मग पनि सानी पनि सारे मरे हरी राजा राम कृष्ण हरी 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 हरी जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी हरे 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 हरी जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी हरे 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 हरी जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी हरे हरे निज निज बनी बनी मप मप सावळे राम कृष्ण हरी कृष्ण हरी हरे हरे निज निज बनी बनी मप मप सावळे राम कृष्ण हरी कृष्ण हरी हरे हरे नित नित पनि पनि नमः हरे राम कृष्ण हरे हरे नित नित पनि पनि नमः हरे राम कृष्ण सारी सारी निज निज बनी बनी मप मप सावळे राम राम
चिंतामणी एक दंत विघ्नाने दैव लग्न दैव दुःख सत्ता काली धा प्रणाम धा प्रणाम धा दैव दुःख सत्ता काली धा प्रणाम धा प्रणाम धा दैव दुःख सत्ता धा प्रणाम धा प्रणाम हरी निजा निजा पाणी पाणी मप मप सावळेला कृष्ण हरी. थोडासा आवाज येतो का बाहेर? येतो. थोडासा थोडं वाढवा ना म्हणजे मला कळत. कृष्ण हरी. हरी हरी निजा निजा पाणी पाणी मप मप सावळेला कृष्ण हरी. कृष्ण हरी. हरी हरी निजा निजा पाणी पाणी मप मप सावळेला कृष्ण हरी. कृष्ण हरी. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ठीक आहे, वेळ बराच झालेला आहे. त्या पद्धतीमध्ये भजन या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. नवीनच 12 मात्रा या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलाय. चुकला मागला सांभाळून घ्यावा. जोडीवाला देखील अतिशय गोड गळ्याची भू आहे. थोडंसं आवाजाला इनपुट फक्त द्यावा ना, कारण काय बोलतात त्याचं लगेच कळत नाही. त्याच्यामुळे थोडीशी लेवल फक्त द्यावा. काय माझी तर बघा परिस्थिती काय तरी माझी. जोडीवाले जरा अंगांतरी वाटतं
मी मेल्यासारखंच दिसतंय त्यांच्या समोर. भारी माणूस, हातात बघितल्यावर भारीच वाटतंय ना. मेहनत उघडता नाही, मेहनतीचं फळ आहे, पण आनंद आहे, समाधान आहे. काय झालं माहिती आहे, जर चैनी आणि जाकेट घालून ब्रॅसलेट घालून बाजारात फिरलो ना, सोन्या घालून एवढा, मुंबई सारख्या ठिकाणी कदाचित चोराची नजर आपल्यावर असेल, है की नाही. कदाचित चोरांची सुळसुळाट झालेलो एवढा घालून ते फिरू शकत नाहीत म्हणा, सिक्युरिटी घेणार ते भारी माणूस. पण लक्षात ठेवा, ह्या जर आपण घालून फिरला होता, कदाचित चोराची नजर असेल, पण गळ्यात जर तुळशीची माळ एखाद्याच्या असेल ना, तर पांडुरंगाला तुमच्यावर नजर ठेवावी लागेल. ही भजनाची वास्तविकता आहे, बरोबर की नाही. आजचा काळ बदललाय ना. पूर्वीचा काळ वेगळा होता, दोघांचं भांडण लागलं ना तर तिसरा मध्ये धावत जायचं होता, ए भांडू नका, काय झालं त्या सांगा. आता काळ बदलला, दोघांचा भांडण लागला बस, तो व्हिडिओ शूट करता मरान देत मार खातो, फरक पडला नाही. काय रे, बरोबर की नाही. त्या का पडलेलीच नाही आहे. काळ बदलला, देवा शपथ. पूर्वीच्या महिला आताच्या महिला फरक काय नाही, सगळ्या तसाचा, सगळा तसाचा. फक्त पूर्वीच्या महिलेपेक्षा आताची महिला सक्षम झाली आहे जास्त. आताची महिला देशाचं रक्षण करते, जवान म्हणून बसलेली आहे, बरोबर की नाही. देशाचं रक्षण करते. आताची महिला इंजिनियर आहे, आताची महिला कलेक्टर आहे. तर जोरदार टाळ्या महिलांसाठी झाल्या पाहिजे. सगळीकडे प्रथम प्राधान्य महिलांना देण्यात येत आहे की नाही. मंदिरात गेला तर तिथं श्रद्धा आहे, तिथं पूजा पण आहे, सगळी महिला तिथं बसलेल्याच, काळजी करायचं काम नाही, है की नाही. आज सरकारने सुद्धा विचार केला, पहिली लाडकी बहीण योजना यांकाच देऊन टाकल्या. लाडक्या भाऊ बाजूक ठेवा. हो, संध्याकाळी 7 वाजलं की टीव्ही जरी ऑन केला तरी 11 वाजेपर्यंत तुमचेच प्रोग्राम. पहिली ऍड पण येतात तुमच्यासाठीच, पॉन्ड्स लगाव सुंदरता पावमे लावून केली. हो, दुसरी पण ऍड तुमच्यासाठी, हमाम लगाव खूबसूरती पावमे लावून केली. तिसरी ऍड आमच्यासाठी, इजघाट लगाव खुजली भगाव. आम्ही मिळाला या गरमीत घातवून का, आणि वरदानी जॅकेट घातलं. काय माझा होता माहितीये काय, पवार एकच वार समोरचा गार, निदान गार तरी पाणी. कसलो वार कर्माचो, असं फूक मारला तरी मरत माणूस. अहो या गरमीत अटॅक मरायची पाळी आहे की नाही. अहो झाडाला माहिती नाही आपलं पान कधी गळणार आहे, त्याच्यामुळे गर्व कुणी करायचा नाही काहीच्या बाबतीत, है की नाही. एकदा तुटलेला पान त्या झाडात चिकटू शकत नाही, त्याच्यामुळे एकदा गेलेला देह पुन्हा येऊ शकत नाही औषध, बरोबर की नाही. त्याच्यामुळे हसणं आणि आशीर्वाद हे कायम लोकांना द्या. एकदा टाळ्या स्वतःसाठीच होऊन जाऊ देत मंडळी. ही ब्रह्मानंद टाळी आहे. आम्ही सगळे टाळ्या वाजवतो फक्त कधी कोणाचा बक्षीस समारंभ असेल तेव्हा, बरोबर की नाही. नाहीतर खरं असा कार्यक्रम असेल तेव्हा. पण एका जो रस्त्यावर टाळ्या मारणारो बघा सिग्नलला, पैसे भले 10 रुपये मागीत पण टाळी वाजवता, तो कधी आजारी पडलेलो तुमका दिसता काय बघा लवकर, कधीच नाही पडणार. का? त्याचं कारण आहे ब्रह्मानंद टाळी आई. ही 4, 14 आणि 14, 28 पेर ज्या वेळेला एकत्र येतात ना, त्यावेळेला हा नमस्कार संपूर्ण त्या सोंगले बाबांच्या चरणी, त्या पांडुरंगाच्या चरणी होतो. नाहीतर नमस्कार पूर्ण नाही, बरोबर की नाही. समाधान आहे ना. संस्कृती आपली आपण जपली पाहिजे, है की नाही. आज या लहान लहान मुले या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर दिला, त्याला 501 रुपये बक्षीस. बघा, शाळेतली पोरगे जेवढे आहेत त्यांच्यासाठी. खरं मजाक नाही, सिरियसली गोष्ट. 500 रुपये देणार, भले आता जमा नाही, जमा झालं की देणार, म्हणजे तुमच्या निमित्त, बाकी काय नाही, पण देणार. लक्षात ठेवा, या भावाचा वचन 501 रुपया. मला सांगा, श्यामच्या आई शाळेत शिकवलंय ना, मग श्यामचा बाबा कोण? नाही लो, आज झोपलो घराकडे, नाही ना माहिती, बरोबर. का सांगा, कसं माहिती काढणार? श्यामचा बाबा शिकवू नको की नाही. अरे श्यामच्या आई आम्हाला शिकवले, पण श्यामचा बाबा नाही शिकवला, बरोबर ना. छत्रपती शिवाजी महाराज शिकवले, आऊस साहेबांमुळे घडले, पण त्याच माझ्या राजासाठी मुघलांकडे हातात बेड्या ठोकून घेणारा शहाजी राजाही आपला विसरता कामा नये मंडळी, हे की नाही. कृष्ण गोकुळात वाढला, त्रिवार सत्य आहे ना, पण त्याच कृष्णाला रात्री 12 वाजता यमुना पार करणारा वसुदेव बाप विसरता कामा नये. राम वनवासाला गेलाय, त्रिवार सत्य आहे, पण त्याच रामासाठी घरात पुत्र शोकाने राजा दशरथ मेला, ही गोष्ट विसरता कामा नये मंडळी, हे की नाही. नाहीतर काय आहे, एक वेळ रामायण नाही कळलं ना हरकत नाहीये,
एक वेळ महाभारत नाही कळलं तरी चालेल, एक वेळ भगवद्गीता नाही समजली तरी चालेल, पण बाप नावाचा ग्रंथ कळला पाहिजे मंडळी. ज्याला बाप कळला त्यानं संसाराचा ताप हरला, आणि ज्याला आई कळली त्यानं पुण्याची कमाई केली. बाकी जिंदगीत काय नाही, काय नाही, काय नाही. अरे अशी जॅकेट घालून, आणि आम्ही अशी जॅकेट घालतो म्हणजे सुशिक्षित, शिरा पडली तोंडात. अरे भंगारवाल्यांपेक्षा भारी दिसतात हो भंगारवाले ते. तुम्ही इथे पांगुळवालेच वाटता, आणि मी एखाद्रो हेडी. आपली जॅकेट का घालायची म्हणून ते बारका दिसतंय म्हणून थोडं जाड दिसत, बाकी काय नाही. खरं सांगते हो, बाकी तसं काय नाही. बाकी बहुत सुंदर ना, हसत राहू, टेन्शन घेऊ नका, मस्त पैकी. कोण खोडू म्हणणार नाही आपल्या, पण माणूस भारी आहे की ना. त्या दिवशी माका फोन केला, म्हणता काय झाला का एवढ्या फोन मधला एवढं मोठं आवाज. म्हणता अरे हल्ली काय नाही रे, चांगला होता पण हल्ली बघलो माझा टेन्शन झालं. बरं काय टाकला टेन्शन? म्हणतो माका चष्मो लागलो. मी म्हणता अरे लागला चष्मा, याच्यात वाईट वाटून काय घ्यायचं? लहान लहान पोरग्यांका चष्मा लागता, जांभळ्या चष्मा लागला याचा वाईट वाटत नाही रे. अहो म्हणता वाईट वाटला कसला तुम्हाला? म्हटला म्हणता नाही, म्हणता चष्मा लावून बाहेर दिलंय बस की शेजारी म्हणता तुम्ही चष्म्यात छान दिसत नाही हा. अरे म्हटलं शेजारी म्हणताना चष्म्यात छान दिसत नाही, काढायचा. अरे म्हणता मी काढीन रे, पण मी काढलो की माका शेजारी दिसत ना. टेन्शन घ्यायचं नाही, डायरेक्ट वार केला याय काय जावा शेजार निकडं बोलो काय जाता. पण शेजारनी बरोबर संबंध बिघडवायचं नाही का, ज्यांची लग्न नाही झाले ते स्पेशली. तर माका माहिती भेटली लय जण होत. प्रयत्न करणार आहे मी बाहेर गेल्यावर, नावा फक्त द्यावा. माझ्याकडे पण 2 जण. अरे करतील काय, 1000 पोरांमध्ये 915 पोरी शिकलं काय. महाराष्ट्रात उरलेल्या 85 करायचा काय? बांगो बांगो अरे काय करते, स्त्रीगुण हत्या वाढल्याच्या नंतर खाईना पोरी येतील व, आणि त्याच्यात आणि 18 आणि 20 वर्षाच्या पोरी झाले की कोणाच तरी हात धरून पळून जाणार. मग त्या 45 वर्षांनी करायचा. दिवसभर कलमात काढतात कसं तरी रे देवा. नाही रे नाही, बघवत नाही रात्र झाल्यावर तुमच्या. तुम्ही आणि मला बोलूच करता रे, पहिलीच भारी या पवार बुवा काय म्हणले, जांभळ्या डायरेक्ट पोरांवर घसरलो. नाही नाही, अरे छत्रपती संभाजीराजे 14 वर्षाचे असताना 7 सतर्क नावाचा ग्रंथ लिहिला. 120 लढाया एकदाही न हारणारा राजा कोण असेल तर छत्रपती संभाजी राजा. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. छत्रपती संभाजी राजा. आणि पुष्पा पिक्चर आला आणि आमच्या पोरांचा ब्रँड अँबॅसिडर एवढ्या मोठ्या दाढीवाला झाला. त्यानं एक डायलॉग चिपकवला, झुकेगा नाही साला. प्रत्येक पोराच्या तोंडात झुकेगा नाही साला. नुसती अशी साला त्याची काढून टाकू कमी. हो आयशी सांगत, अरे बसून शिष्टी कर, छे उभ्यानीच करेगा झुकेगा नाही साला. अरे ही सत्य परिस्थिती आई शपथ, खोटा नाही यातला काय. अरे पुष्पा पिक्चर आत्ता आला ना, पण 350 वर्षापूर्वी जो मुघलांसमोर चुकला नाही, वाकला नाही, मराठ्यांच्या आसपासला धक्का लागू दिला नाही, डोळ्यात सळई खुपसल्या गेल्या, जीभ छाटली गेली, अंगाची लस्तर काढली गेली, लहू लुहान माझा राजा झाला, पण मराठ्यांच्या आसपासला धक्का लागू दिला नाही. तो छत्रपती संभाजी राजा आमच्यासाठी तेव्हाही पुष्पा आहे, आजही पुष्पा आहे आणि पुढेही पुष्पा राहणार. म्हणून जर कोणी विचारलं तुमचा ब्रँड अँबॅसिडर कोण आहे, तर छाती ठोकपणे सांगा, आमचा ब्रँड अँबॅसिडर छत्रपती संभाजी राजा आहे. छत्रपती संभाजी राजा आहे की नाही. एकदा जोरदार टाळ्या राजांसाठी होत होते. म्हणून सगळे पिक्चर एका साईडला. कोण रे तिकडे वरडता? जेव्हा तुम्ही विजय घोडे, क्या बात आहे. विजय घोडे साहेबांकडून 100 रुपयाचं पारितोषिकाला मनपूर्वक स्वीकारतो, धन्यवाद. म्हणून किती पिक्चर येऊ दे, पण एक पिक्चर मधला डायलॉग आयुष्यात विसरायचा नाही. छावा छावा खाऊ नको रे मावा, ऐकून घे भावा. मावा खल्लस आतडी जाय, है की नाही. मावा बिवा काही नको, सुशिक्षित राहा, मस्त राहा. पण छावा पिक्चरचा डायलॉग आयुष्यात विसरायचा नाही. हाथी घोडे तोप तलवारे मस्त तेरी सारी है, जंजीर में जकड़ा राजा मेरा, अभी सब पे होली है. जय भवानी, जय भवानी, जय भवानी. पार्वती मध्ये हर हर
काय पवार जमलं की पावर बघूया तुमचा टॉवर काय करतात या नाही तर सालपाटा काढून टाकीन पेटवायची बारी सुरुवात केली आहे बाकी भारी आहे हातातला या देवा दिला तर दिला गो होगीच असं या ठिकाणी सर्वांनी आमचे परममित्र आशिष सोमले यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलं मनपूर्वक स्वीकारतो धन्यवाद त्यांना उदंड आयुष्य लाभू दे ज्यांनी ज्यांनी बक्षीस दिलाने आहेत त्या सर्वांना उदंड आयुष्य लाभू दे त्यांच्या मनातली इच्छा पूर्ण होऊ दे ज्यांनी नाही दिलाने आहेत त्यांच्या सुद्धा मनातली इच्छा पूर्ण होऊ दे त्यांना सुद्धा उदंड आयुष्य लाभू दे बाकी काय नाही हो असं तुमच्या चेहऱ्यावर हास्य आहे ना याच आमच्यासाठी बघा बाय किती पुढे बसले बाबू बघा बाबू तुझ्यासाठी बाबू गाणं आमच्या पप्पांनी गणपती आणला आमच्या पप्पांनी गणपती आणला शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती टुकू बघतोय चांगला टुकू बघतोय चांगला आमच्या पप्पांनी गणपती आणला फेमस झालो जो तो आपली आई बाबू नाच हात वर केला बाबू नाच पप्पानी गणपती हा की बाबू नाचा या लागला की हिनं टाकला व्हिडिओ बनवून सांगणार बाबू पप्पानी गणपती आणला माझ्या म्हणजे घोटिया घडला मी त्यांनी गणपती नाही आणला हे की नाही पण खरोखर एक समाधान आहे मनोरंजन 100% होणार काळजी करायचं काम नाही हुडपावलं सुरुवात करतो ना पुढे जातो बुवा पण तेवढ्याच तोडीचे आहेत बघा तुम्ही आता कसं पेटून उठता तो फक्त शिल्लक ठेवू नका फक्त पुढच्या बारीसाठी हा गणेश घोडे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलं मनपूर्वक स्वीकारतो धन्यवाद त्यांना उदंड आयुष्य लाभू दे अशी भगवंताची प्रार्थना करतोय ठीक आहे मजा येणार काळजी करायचं काम नाही पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी पंढरीचा पांडुरंग विटेवरती उभा एका आई वडिलांची सेवा ग्रंथामध्ये कोणताही ग्रंथ उघडा आणि त्याच्यामध्ये लवकर देव कोणाला भेटलाय ना ते जर विचार केला आपण शोधलं ना तर ज्याने आई वडिलांची सेवा केलाय त्याला सगळ्यात लवकर देव भेटलाय बाकी कोणाला लवकर देव भेटत नाही 1 किलो पेढा घेऊन गेल्याच्या नंतर
देवासमोर ठेवले आणि सांगितलं देवा माझा लगीन जमत नाही रे, करून दे. नाही देणार एवढा सोपा नाही. त्यासाठी अंग मेहनत पाहिजे. सगळ्या गोष्टी तुमच्या नशिबाने घडत जाणार. लक्षात घ्या तुमची मेहनत. कारण आई वडिलांची सेवा करा. काशीचा विश्वेश्वर सुद्धा तुमच्या घरात आल्याशिवाय राहणार नाही, ही वास्तविकता आहे. छोट्याशा गोष्टीने देव पावत नाही मंडळी. जर एवढा सोपा असेल ना तर 30,000 संवत्सर वर्ष एका गायत्री मंत्रासाठी तपश्चर्या ब्रह्मदेवाला करावी लागली आहे. ब्रह्मदेव तो देव आहे, तरी त्याला एका मंत्रासाठी 30,000 वर्ष तपश्चर्या करावी लागली. एक मंत्र कोणता जो आपण आज सहज म्हणतो, ओम भूर्भुवस्व तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ह्या मंत्रासाठी 30,000 वर्ष तपश्चर्या. तर भगवंत एका मिनिटात आपल्याला पावेल का याचा विचार आपला आपण करायला म्हणतोय. सुखाचे
सन्माननीय धनंजय घोडे साहेब यांच्याकडून हे 200 रुपयाचं पारितोषिक आलंय, मनपूर्वक स्वीकारतो, धन्यवाद. त्याचप्रमाणे आदरणीय काजू उद्योजक सन्माननीय मिलिंद सोमले साहेब यांच्याकडून आशीर्वाद रूपी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय, मनपूर्वक स्वीकारतो, धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. त्याचप्रमाणे कैलासवासी बुवा भाऊ घोडे यांच्या स्मरणार्थ सन्माननीय अनिल घोडे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय, मनपूर्वक स्वीकारतो, धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या होत जाऊ देत. कैलासवासी बुवा भाऊ घोडे यांच्या आत्म्याला चिर शांती लाभो आणि सन्माननीय अनिल घोडे साहेब यांना उदंड आयुष्य लाभू दे अशी भगवंताचरणी प्रार्थना करतोय. बक्षीस स्वीकार करून धन्यवाद. या ठिकाणी माझे परममित्र आणि दोस्तीतल्या दुनियेतला राजा माणूस सन्माननीय दत्तगुरु सोमले यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय, मनपूर्वक स्वीकारतो, धन्यवाद. त्यांना उदंड आयुष्य लाभू दे. त्याचप्रमाणे आदरणीय परममित्र समीर घोडे यांच्याकडून देखील 100 रुपयाचं पारितोषिक आलंय, मनपूर्वक स्वीकारतो, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. त्यांना देखील उदंड आयुष्य लाभू दे अशी भगवंताचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद.